तुमची मुलं शिक्षणासाठी बाहेर गावी जाणार आहेत आणि बाहेर गावी गेले तर तुम्हाला लाखो करोडो रुपये त्यांच्या शिक्षणासाठी द्यायचे। आज तुमचं वय 45 वर्षाच्या आत, तुम्ही कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह आहात आणि भविष्यामध्ये पुढच्या 10 ते 15 वर्षांमध्ये तुम्हाला फायनान्शियल फ्री व्हायचं। थोडा विचार करा की पुढच्या 10 ते 15 वर्षांनंतर तुमच्या मुलांचा एज्युकेशनचा पण भार तुमच्यावरती आहे। तुमची मुलं शिक्षणासाठी बाहेर गावी जाणार आहेत आणि बाहेर गावी गेले तर तुम्हाला लाखो करोडो रुपये त्यांच्या शिक्षणासाठी द्यायचे। आता या लाखो करोडो रुपयाची प्रोव्हिजन जर तुमच्या एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड मधून तुम्ही करताय, त्यातून तुमचं रिटायरमेंट कुठेतरी शॉर्टफॉल, आणि रिटायरमेंट जर शॉर्टफॉल झाला तर कदाचित 15 वर्षांनंतर तुम्ही रिटायर नाही होऊ शकत। 15 वर्षांनंतर तुम्हाला मुलांवरती डिपेंड राहण्याची वेळ येईल, अशा मुलांवरती जे फायनान्शियली ट्रॅप मध्ये। तर रिटायरमेंट जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग नाही केलं, नियोजन नाही केलं तर कालांतराने तुमची मुलांची पण तुमच्यावरती जबाबदारी आहे, तुमच्या आई वडील तुमच्यावरती फायनान्शियल डिपेंड त्यांची जबाबदारी आहे। अशा सिच्युएशन मध्ये तुमची जी सिच्युएशन होणार आहे ती कम्प्लिटली सँडविच सिच्युएशन। ही सँडविच सिच्युएशन तुम्हाला करायची नसेल, तुमचं रिटायरमेंट स्ट्रॉंगली प्लॅन करा, मुलांचं फ्युचर पण स्ट्रॉंगली प्लॅन करा, आणि सर्वात महत्त्वाचं जर आई वडील तुमच्यावरती फायनान्शियल डिपेंड असतील तर त्यांच्या फायनान्शियलचे पण प्रॉपर प्लॅनिंग करा।